सुरेश धस बोलतात, आपण थेट जाऊयात. उचित होणार नाही, परंतु याच्यामधला जे आहे तो तपास 90 दिवसामध्ये दादांची मागणी वेगळी आहे. ती त्यांनी स्टेजवरती झाकून लपून ठेवलेली नाही, त्यांनी मागणी केलेली आहे. आता इतका क्रूरतेचा कळस केलेली घटना, अतिशय चुकीच्या पद्धतीने वागलेले लोक, ज्यांच्या आदेशावरती हा संपूर्णपणे खून झालेला आहे, जे आम्हाला आडवे येतात त्यांना आडवं करा, म्हणणाऱ्यांची बाजू आणि जेलमध्ये गेलेल्यांची तुम्हाला जर आठवण येत असेल तर मग त्या बाबतीमध्ये मनोज दादा बोलले म्हणून त्याच्यात काही वावगं नाही, वाईट नाही. म्हणजे धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं पाहिजे. हे बघा, त्या तपासामध्ये तशा प्रकारचं काही आढळलं तर मी तसं आज या ठिकाणी म्हणणार नाही. ती दादांची मागणी आहे, परंतु त्यांनी इतक्या क्रूर हत्येचं ज्यांनी घडून आणलेली आहे, ज्यांनी केलेली आहे, ज्याच्या आदेशावर केलेली, त्याची आठवण येते म्हणणे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी का नेमक्या कशासाठी करताय. कदाचित त्यांना मानणारे काही त्यांचे सहकारी असतील, ते यांच्याबरोबर प्रचाराला फिरत नसतील म्हणून त्यांना आठवण आली असेल. दादांनी एक सांगितलं, माझ्या वतीने एक शेवटचा प्रश्न विचारतो की दादांचं असं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांना भेटण्याची त्यांची तयारी आहे. त्या बाबतीमध्ये ठीक आहे ना, मी तर माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडच्या सगळ्याच बाबीमध्ये मी मध्यस्थी केलेली आहे. ते जर म्हणाले तर 100% त्यांची काहीही मागणी असो, त्यांचं मत काही असो, ते जर म्हणाले, ते आज संपूर्ण या महाराष्ट्रामधलं एक प्रमुख व्यक्तिमत्व आहे, ते जर म्हणाले तर मुख्यमंत्री नाही म्हणणार नाही. त्यांच्या म्हणण्यावर इतरांना सुद्धा वेळी वगैरे मुख्यमंत्री देतात, त्याच्यामुळं त्यांना भेटीची काही अडचण येईल असं मला वाटत नाही. आणि ते स्वतः मी निश्चित मध्यस्थी करेल ना, मी बोलेल सीएम साहेबांशी, त्या बाबतीमध्ये बोलेल. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचं वेळोवेळी ऐकलेलं आहे. आम्ही देशमुख कुटुंबीय भेटायला गेलो त्यावेळेस ऐकलेलं आहे. आणि याच्यामध्ये अनेक डाव खेळले जात आहेत वेगवेगळ्या. याच्यामधले जे प्रत्यक्षदर्शी आहेत, जे साक्षीदार आहेत, त्यांच्यावरती दबाव आणणं, त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या कृत्या लढवणं आणि त्या बाबतीत सुद्धा मुख्यमंत्री महोदय आम्हाला सहकार्य करतात. आज 1 वर्ष झालं प्रकरणाला, एक मिनिट वर्ष झाले हे की कृष्णा आंधळे अद्यापर्यंत अटक नाही, पोलिस कसा तपास करतात. हे बघा, तो कृष्णा आंधळे जो आहे तो यापूर्वीच्या सुद्धा काही प्रकरणामध्ये, म्हणजे ह्या केज मधल्या आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा एक तो जो आरोपी आहे तो सापडलेला नाही. त्याला त्याच्या घराचं काही घेणं देणं नाही, कोणाचंही काही घेणं देणं नाही. आणि अशा प्रकरणामध्ये एखादा, आता कदाचित ते या राज्यातून बाहेर जाऊन किंवा अनेक लांब जाऊन कुठंतरी वेगळा व्यवसाय करणं, रूप बदलणं, अशा पद्धतीच्या कृत्या हे आरोपी लढवत असतात. त्यापैकी एक कृत्य लढवली असेल, परंतु तो फरार असला म्हणून त्याचा केसवरती काहीही परिणाम होणार नाही. उद्याच्याला चार्ज फ्रेम झाल्याच्या नंतर जे एक ते सर्व हे जे आरोपी आहे, संतोष अण्णांना इतक्या क्रूर पद्धतीने मारणारे, हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.